एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू व्हिडिओ. आज आपण परत ॲग्रिकल्चरशी रिलेटेडच काही योजना बघणार आहोत. तर सुरुवात करूया. आजची सगळ्यात पहिली योजना आहे ऑपरेशन ग्रीन. ऑपरेशन ग्रीन जे 2018 साली सुरुवात करण्यात आलं होतं. याचा जो मेन उद्देश होता तो असा आहे की याची पार्श्वभूमी थोडीशी बघून घेऊया आपण. टमाटा, कांदा आणि बटाटा हे वर्षभर वापरली जाणारी पिकं आहेत, की यांचा वापर आपल्याला वर्षभरासाठी लागतो. परंतु त्यांचे उत्पादन विशिष्ट हंगामातच होते व विशिष्ट क्षेत्रातच होते. तसेच हे सर्व पदार्थ हे नाशवंत आहेत. थोड्या दिवसानंतर काय होतात, हे यांचा नाश होतो आणि त्यामुळे यांच्या किंमतीमध्ये बरेच चढ उतार असतात. आणि या किमतीच्या चढ उतारामुळे उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही उत्पादक व ग्राहक दोघांनाही फटका बसण्याचा चान्स असतो. आणि हे ध्यानात घेऊनच ऑपरेशन फ्लड प्रमाणे ऑपरेशन ग्रीन सुरू करण्यात आलं होतं. याची जी घोषणा आहे, ऑपरेशन ग्रीनची घोषणा ही 2018-19च्या अर्थसंकल्पात केली होती. बट याच्याशी रिलेटेड ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या 5 नोव्हेंबर 2018ला जाहीर करून या योजनेची सुरुवात 5 नोव्हेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली. या ऑपरेशन ग्रीन साठी जो निधी होता, जो सुरुवातीच्या काळात 500 कोटी होता व त्यापुढील वर्षासाठी, त्यापुढील 3 वर्षासाठी हा निधी 1290 कोटी करण्यात आला. आता हा निधीमधल्या ज्या रकमा आहेत त्या इतक्या जास्त परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट नाही आहेत. आपल्याला ही योजना कधी सुरू झाली, कशासाठी सुरू झाली, याची उद्दिष्ट आणि याचे काही घटक आहेत, कुठल्या मिनिस्ट्रीने सुरुवात केली, हे इम्पॉर्टंट घटक आहेत, ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हे जे काही रकमा आहेत त्या फक्त तुम्ही एकदा नजरेखालून घातल्या तरी चालेल. तर ही जी योजना आहे, ही योजना या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादक संस्था, वाहतूक यंत्रणा, प्रक्रिया यंत्रणा, व्यावसायिक व्यवस्थापन इत्यादींना प्रोत्साहन दिले जाईल व या प्रयत्नामुळे उत्पादन काळात या वस्तूंची पुरेशी साठवण होईल. या वस्तूंची पुरेशी साठवण होईल आणि निरंतर पुरवठा होत राहिल्यामुळे किमतीमध्ये जो चढ उतार येणार होता व ज्याच्यामुळे उत्पादक व ग्राहकांना जो फटका बसणार होता तो बसणार नाही. ही जी ऑपरेशन ग्रीन योजना आहे ती मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत राबवली जाते. याचे 2 घटक आहेत. एक आहे शॉर्ट टर्म प्राइस स्टॅबिलायझेशन आणि दुसरा घटक आहे लॉंग टर्म इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट. तर या पहिल्या घटकामध्ये शॉर्ट टर्म प्राइस स्टॅबिलायझेशन म्हणजे लघु मुदत किंमत स्थिरीकरण यासाठी नाफेड संस्थेला नोडल संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे व या घटकातील ज्या वाहतूक आणि साठवणुकीसाठी लागणारी जी रक्कम आहे त्यासाठी 50% सबसिडी या मिनिस्ट्रीद्वारे केली जाते. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री याच्यातर्फे 50% सबसिडी दिली जाते आणि तीही कशासाठी, तर वाहतूक व साठवणुकीसाठी. वाहतूक व साठवणुकीसाठी 50% सबसिडी दिली जाते. त्यानंतर दुसरा घटक आहे लॉंग टर्म इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजेच दीर्घ मुदत एकात्मिक पुरवठा साखळी विकास. या अंतर्गत कृषी उत्पादक संस्थांचा क्षमता विकास, गुणवत्तापूर्ण उत्पादन, हंगोमोत्तर सुविधा विकास, विपणन, ई प्लॅटफॉर्म उभारणे इत्यादी उपाय योजले जातात व यासाठी देखील 50% सबसिडी दिली जाते आणि ही 50% सबसिडी मॅक्झिमम किती दिली जाते, तर 500 करोड मॅक्झिमम रुपीज ॲज अ सबसिडी म्हणून दिले जाते. असे हे ऑपरेशन ग्रीन आहे. काही इम्पॉर्टंट नोट आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा या योजनेबद्दलच्या. यानंतरची महत्वाची योजना आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम. ही योजना 2001 साली सुरू करण्यात आली होती. साल, योजना कुठल्या वर्षी सुरू झाली हे खूप इम्पॉर्टंट आहे. दरवर्षी अगदी लेअर क्वेश्चन विचारलेले आहेत मेन्स एक्झामला.
प्रत्येक योजनेचं साल काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत आणि कुठलं मंत्रालय याची अंमलबजावणी करतं. तर हे जे काही थोडे बहुत पॉइंट आहेत ते तुम्ही नोट डाऊन कुठेतरी करून घ्या. तर राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम हा 2001 साली सुरू करण्यात आला होता. तर याचं उद्दिष्ट काय होतं, तर सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या प्रमाणीकरणासाठी हे ऑर्गॅनिक प्रोडक्शन योजना सुरू करण्यात आली होती. तर उत्पादन प्रमाणीकरण म्हणजे काय, तर सेंद्रिय कृषी माल उत्पादित करण्यासाठी किंवा त्याची निर्यात वाढवण्यासाठी, जे काही ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे तसं प्रोडक्शन करण्यासाठी आणि त्याची निर्यात करण्यासाठी, एक्सपोर्ट करण्यासाठी केंद्राच्या अनेक योजना होत्या. पण त्याला एक प्रमाणीकरण करावे लागत होते त्याचे उत्पादन वाढीसाठी. तर त्यासाठी म्हणून हा नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम सुरू करण्यात आला. तर ही जी योजना आहे ती कृषी मंत्रालयाच्या एगमार्कच्या अंडर येते, परंतु याची जी अंमलबजावणी आहे ती उद्योग व वाणिज्य मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे केली जाते. याची जी नोडल संस्था आहे, याची नोडल संस्था म्हणून अपेडाला नेमण्यात आलेला आहे. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट असोसिएशन. तर याच्यासाठी हे एक नोडल संस्था म्हणून स्थापन करण्यात आली. ही जी NPOPची उद्दिष्ट आहेत, नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शनची जी उद्दिष्ट आहेत, ती काही अशा प्रकारे आहेत की सेंद्रिय उत्पादनाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ करणे, जसे की आपण इथे सुरुवातीलाच बघितलं की उत्पादनाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ करणे, भारतातून निर्यात होणाऱ्या प्रत्येक घटकाची माहिती उपलब्ध करून देणे, भारतातील सेंद्रिय उत्पादनासाठी जगात चांगले मानक विकसित करणे, सेंद्रिय पदार्थावरील विश्वास वाढीस लावणे, प्रमाणीकरण कार्यक्रमांना मान्यता देणे आणि प्रमाणीकरणाच्या मूल्यमापनासाठी व्यासपीठ निर्माण करणे. तर ही काही प्रकारची उद्दिष्ट आहेत. उद्दिष्ट फक्त एकदा तुम्ही वाचून घ्या किंवा नोट डाऊन कुठेतरी करून घ्या, नंतर तुम्हाला रिवाइज करायला इझी जाईल. कारण उद्दिष्टांवरती खूप कमी प्रश्न विचारलेत. हे जे काही लेअर पॉइंट्स आहेत त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत योजना बाबतीत, ते तुम्ही अगदी कन्फर्म लक्षात ठेवले पाहिजे. तर ही अशा प्रकारची योजना आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन. यानंतरची योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना. 2015-16च्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयाची तरतूद करून परंपरागत कृषी विकास योजना सुरू करण्यात आली होती. 2015-16 साली ही योजना सुरू करण्यात आली होती. तर या योजनेचा जो मुख्य उद्देश होता तो काही अशा प्रकारे होता की शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचा मुख्य उद्देश या योजनेचा होता. तर तो कशा प्रकारे, तर काही शेतकऱ्यांचा म्हणजे 50 किंवा जास्त शेतकऱ्यांचा गट तयार करणे आणि ही एकूण मिळून सर्व जमीन ही 20 किंवा 50 एकर पेक्षा जास्त असावी. ह्या ज्या 50 किंवा जास्त शेतकऱ्यांचा गट आहे त्यांची सर्वांची मिळून जमीन 20 किंवा 50 एकर पेक्षा जास्त असावी व अशा गटाला जैविक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी या पूर्ण गटाला मॅक्झिमम कमाल 1,20,000 रुपये अनुदान दिलं जायचं वाहतुकीसाठी, जैविक उत्पादनाच्या वाहतुकीसाठी कमाल 1,20,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. गटातील प्रत्येक शेतकऱ्याला 3 वर्षासाठी फॉर 3 इयर्स 20,000 रुपये प्रति एकर अशी मदत बियाणे घेण्यासाठी व उत्पादन बाजारात पोहोचविण्यासाठी दिली जात होती. पण सुधारित मार्गदर्शक जी काही मॉडिफाईड किंमत आहे त्यावरून सूचनेवरून 50,000 रुपये ही किंमत करण्यात आली. 20,000वरून आता दर 3 वर्षासाठी 50,000 रुपये किंमत दिली जाते. कशासाठी, तर बियाणे घेण्यासाठी आणि उत्पादन बाजारात पोहोचवण्यासाठी. तर सेंद्रिय खतावर घेतलेल्या उत्पादनांना प्रमाणपत्र देणं आणि त्यात या गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी देखील ही योजना आहे परंपरागत कृषी विकास योजना. ही जी योजना आहे ती राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानाची उपयोजना आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, अगदी इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी देखील खूप इम्पॉर्टंट आहेत. उद्दिष्टासोबत योजना कधी सुरू झाली हा पॉइंट. यानंतर पुढची योजना आहे सॉइल हेल्थ कार्ड, मृदा आरोग्य कार्ड. 2014-15च्या अर्थसंकल्पात ही योजना मांडण्यात आली होती सर्वात प्रथम.
व मृदा हेल्थ कार्ड, मृदा आरोग्य कार्ड डिस्ट्रीब्यूट करण्याची घोषणा ही सर्वात पहिल्यांदा 14-15च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आणि त्यावरूनच 19 फेब्रुवारी 2015 साली सुरतगड राजस्थानमधून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. तर या योजनेमध्ये काय केलं जातं, तर दर 3 वर्षानंतर शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता या आरोग्य कार्डामध्ये कशाचा तपशील आहे, तर यामध्ये जमिनीची चाचणी करून पोषक द्रवांचा मुख्य असा एक घटक विभाजित केला जातो, की ज्यामध्ये आहे की मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे मुख्य पोषक द्रव, मुख्य पोषक द्रव, मायक्रो म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव आणि सेकंडरी न्यूट्रियंट्स म्हणजे दुय्यम पोषक द्रव. याच्यामध्ये काही घटक आहेत की मायक्रोमध्ये आहेत NPK, नायट्रोजन, पोटॅशियम, सोडियम. त्यानंतर सूक्ष्ममध्ये आहेत काही घटक आणि सेकंडरीमध्ये काही घटक आहेत. तर या सर्व घटकांची चाचणी करून व या सर्व घटकांची मृदेतील मात्रा याचा अभ्यास करून काही निष्कर्ष मांडले जातात व त्याचं एक कार्ड मृदा आरोग्य कार्ड म्हणून शेतकऱ्यांना दिलं जातं. यासोबतच याच्यामध्ये pH चेक केला जातो, त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चेक केली जाते आणि ऑर्गॅनिक कार्बन ही भौतिक मानके देखील तपासली जातात. या योजनेची जी उद्दिष्ट आहेत त्यापैकी काही असं आहे की सॉइल टेस्ट लॅबोरेटरी विकसित करणे, म्हणजे मृदा टेस्ट करण्यासाठी ज्या लॅब असतात त्यांचा विकास करणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना हे दर 3 वर्षानंतर जमिनीचे, पिकांचे आणि खताचे माती परीक्षणावर आधारित व्यवस्थापन करण्यात येण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड डिस्ट्रीब्यूट केले जातात व यासोबतच पोषक द्रवांचा संतुलित आणि समंजसपणे वापर होईल आणि त्यामुळे रासायनिक खतांचा जो वापर होतोय तो 20% घटेल, अशी ही योजना आहे सॉइल हेल्थ कार्ड. चला पुढची योजना आहे, अगदी छोटी योजना आहे ही, हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम, उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम, जो 1966 साली सुरू झाला होता. हा सुरुवातीला तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका यांचे उच्चतम उत्पादनाचे संकरित वाण तयार करून हाय इल्डिंग व्हरायटीज तयार करून अधिकाधिक क्षेत्रात या वाणांची लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. या हाय इल्डिंग व्हरायटीज प्रोग्राम मधला सगळ्यात पहिल्यांदा या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी, याच्यासाठी काही उच्चतम उत्पादन देण्यासाठी एक संकरित वाण तयार करणे, हाय इल्डिंग व्हरायटी तयार करणे, अशीही या योजनेचं उद्दिष्ट होतं. तर याबद्दल आपण काही पॉइंट अधोरेखित करू शकतो की जसं हरित क्रांतीमध्ये या हाय इल्डिंग व्हरायटी जे प्रोडक्ट आहेत त्यांनी खूप हातभार लावला. अन्नधान्याचं उत्पादन दर हेक्टरी वाढवण्यास मदत केली. हरित क्रांतीला आपल्याला हातभार दिला, दर हेक्टरी उत्पादन वाढवण्यात याचा हातभार मिळाला. अन्नधान्य पिकांची लक्षणीय वाढ झाली व या हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम या कार्यक्रमाला सिंचन, खते, कीटकनाशके यांची जोड देण्यात आली होती. यामुळेच हरित क्रांती वरील यश गाठता आले. या कार्यक्रमामुळेच अन्नधान्य पिकांपुरताच मर्यादित असल्यामुळे डाळी, तेलबियांच्या उत्पादनात तितकीशी वाढ झाली नाही. अन्नधान्याची लागवड होणाऱ्या व त्यातल्या त्यात तांदूळ, गहू लागवड होणाऱ्या प्रदेशालाच हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्रामचा लाभ झाला. आजही देशातील 10 ते 20% क्षेत्रातच उच्चतम उत्पादनाचे वाण पोहोचलेले आहे. तर अशा प्रकारची ही छोटीशी योजना आहे जिचं साल आणि त्याच्यामध्ये असणारी इम्पॉर्टंट पिकं तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारे आज आपण 5 योजना कव्हर केलेल्या आहेत. लास्ट व्हिडिओमध्येच मी जसं सांगितलं की हळूहळू आपण या योजनांचा काउंट वाढवूया, जेणेकरून आपल्या मेन्सच्या आधी आपण सगळ्या इकॉनॉमिक्सशी रिलेटेड योजना आणि सगळ्या ह्युमन रिसोर्सेसशी रिलेटेड योजना कंप्लीट करून घेऊयात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही योजनांसोबत. तोपर्यंत प्रिपरेशनसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.